नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या केतरी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बघा, या विधानातील हे विधान आपल्याला पूर्णता बरोबर आहे किंवा उत्तरार्ध बरोबर आहे किंवा पूर्वार्ध बरोबर आहे का संपूर्ण चूक आहे ते ओळखायचे आहे. तर भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ते आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे विधान काय आहे? पूर्णता बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 पूर्णता बरोबर. प्रश्न क्रमांक 32. जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? बघा, ज हा वर्ण जन शब्दातील कोणत्या प्रकारचा आहे? तर तो कोणता वर्ण आहे? तालव्य वर्ण आहे. पर्याय क्रमांक 4 तालव्य. प्रश्न क्रमांक 33. विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. बघा, विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे तर तो कंठय्य वर्ण आहे. पर्याय क्रमांक 3 कंठय्य. प्रश्न क्रमांक 34. गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या प्रकारामध्ये तील आहे? बघा, गुलामगिरी याला काय लागलेले आहे? शेवटी हा गिरी हा प्रत्यय लागलेला आहे. तर गुलामगिरी हे नाम कोणत्या प्रकारचं आहे? तर ते भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 2 भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 35. पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. बघा, पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. तर निश्चितच आपण काय म्हणतो? पत्रकार, पत्रकर्ती. पर्याय क्रमांक 1 पत्रकर्ती. प्रश्न क्रमांक 36. सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? बघा, सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार कोणता? तर याचा विग्रह काय होईल? सत अधिक जन म्हणजेच सज्जन. तर हे काय झालेलं आहे? तर हे काय झालेलं आहे? ज्या संधीमध्ये सुरुवातीला पहिले व्यंजन असते व दुसरे स्वर किंवा व्यंजन असते तेव्हा त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. तर बघा, सत अधिक जन, तर इथं तर काय आलेलं आहे? व्यंजन आलेलं आहे. म्हणजेच हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? व्यंजन संधी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेला उत्तराचा पर्याय ओळखा. बघा, आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेला उत्तराचा पर्याय ओळखा. तर ते कोणता आहे? चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग आणि द्विगुणित आनंद हे काय आहेत? आवृत्तीवाचक संख्या विशेषणे आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. बघा, साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर इथं समोरून काय आहे? म्हणजे तिथं काय केलेला आहे? स्थळाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे समोरून हे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 3 स्थलवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 39. पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आनंदित होतो. बघा, जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी काय होतो? आनंदित होतो. या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा आलेलं आहे आणि जेव्हा तेव्हा जेव्हा वाक्यात येईल तेव्हा ते कोणतं वाक्य असते? संकेतार्थी वाक्य असते. आणि संकेतार्थी वाक्य हा मिश्र वाक्याचा काय आहे? एक प्रकार आहे. इथं आपल्याला जर संकेतार्थी दिलं असतं तर हे मिश्र वाक्यातल्या उपप्रकारातलं संकेतार्थी आलं असतं, परंतु इथं काय दिलेलं आहे? मिश्र वाक्य दिलेले. म्हणून हे वाक्य काय आहे? जेव्हा पुरेसा पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आनंदित होतो. हे वाक्य काय आहे? मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. बघा, योग्य केवलप्रयोगी अव्यय, तर केवलप्रयोगी अव्ययालाच काय म्हणतात? भावनाप्रधान अव्यय सुद्धा म्हणतात. जेव्हा आपल्या मनातील भावना दाटून येतात तेव्हा केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग केला जातो. बघा, किती उंच मनोरा हा आबाबा म्हणतो का नाही? आबाबा किती उंच मनोरा हा, म्हणजे आपण आश्चर्यकारक हा शब्द वापरतो. म्हणजेच इथं योग्य क्रियाविशेष केवलप्रयोगी अव्यय काय येईल? आबाबा. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 41, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हे कोणता प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42, तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, याच्यामध्ये जे आणि ते आलेले, बरोबर आहे. आणि जे ते असलं म्हणजेच काय असतं? ते मिश्र वाक्य असतं. तुला जे समजत नाही ते तू शिक्षकास विचारावे. वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे जे ते आलेले म्हणजेच काय आहे? मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43, पुढील वाक्यरचनेचे केवळ वाक्य करा. गंगा नदी ही अतिपवित्र आहे, ती तीर्थाचेही तीर्थ झाली आहे. बघा, गंगा नदी ही अतिपवित्र आहे, ती तीर्थाचेही तीर्थ झाली आहे. बघा, तर याचं व्यवस्थित अर्थपूर्ण वाक्य काय होईल? की गंगा नदी अतिपवित्र असल्यामुळे तीर्थाचे तीर्थ झाली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44, समासाचे मुख्य प्रकार किती? बघा, समासाचे मुख्य प्रकार किती? तर मुख्य प्रकार किती आहे समासाचे? 4 आहेत. कोणते कोणते आहेत? तर अव्ययभावी समास प्रथम, ज्यामध्ये प्रथम पद काय असतं? मुख्य असतं. त्याच्यानंतर नंबर 2 तत्पुरुष समास, ज्या समासामध्ये द्वितीय पद काय असतं? प्रधान असतं. त्याच्यानंतर नंबर 3 काय आहे? द्वंद्व समास, ज्या समासामध्ये तिसरे पद दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. आणि त्याच्यानंतर काय असतं? की बहुविरी समास, ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हणतात? बहुविरी समास असे म्हणतात. असे समासाचे मुख्य काय आहेत? 4 प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 3, 4. प्रश्न क्रमांक 45, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मारा. बघा, वरील कडव्यातील अलंकार ओळखा. या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. हा प्रश्न खूप परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. बघा, बऱ्याच परीक्षेत व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खूप परीक्षेमध्ये हे उदाहरण विचारलेलं आहे. तर हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? दृष्टांत अलंकार. म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे? की एका व्यक्तीला लहानपण देगा दिवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारा. दृष्टांत सांगितलेला आहे, म्हणजेच दृष्टांत अलंकार. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 46, मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? बघा, हा पण प्रश्न खूप परीक्षेत विचारलेला आहे की मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर तो अरबी भाषेतून मराठीत आला आहे. पर्याय क्रमांक 1, अरबी. प्रश्न क्रमांक 47, गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. बघा, विधेय विभाग म्हणजे विधेयलाच आपण काय म्हणतो? क्रियापद असे म्हणतो. आणि क्रियापद म्हणजे काय? तर विधेय म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला विधेय किंवा क्रियापद असे म्हणतात. गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही. आता बघा, इथं काय झालेलं आहे? फक्त नाही आहे का? फक्त जर नाही असलं असतं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर विधेय आणि विभाग सांगितलेला आहे. फक्त विधेय आहे का? फक्त विधेय सांगितलं असतं, नाही असलं असतं तर ते नाही आलं असतं. परंतु इथं विधेय विभाग सांगितलेला आहे, म्हणून काय झालेलं आहे? हे पूर्ण वाक्य काय आहे? विधेय विभाग आहे. कारण की इथं पहिलं काय आहे? गतवर्षी एकही चित्रपट, हे तर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी एकही चित्रपट पाहिला नाही, हे पण येऊ शकत नाही. आणि एकही चित्रपट पाहिला नाही, हे पण येऊ शकत नाही. म्हणजेच या वाक्यातील विधेय विभाग कोणता आहे? तर गतवर्षी एकही चित्रपट पाहिला नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. बघा, भाषेत जे मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात? तर सिद्ध शब्द असे म्हणतात. जर तुम्हाला विचारलं की सिद्ध शब्द कोणते, तर ते कोणते आहेत? खा, पी, ए, जे, गा, बस हे काय आहेत? खा, पी, ए, जे, गा आणि बस हे शब्द काय आहेत? सिद्ध शब्द आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49, गैरहजर
सबतज्ञ, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? बघा, गैरहजर, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तर हे शब्द काय आहेत? उपसर्ग साधित शब्द आहेत. तर उपसर्ग कशाला म्हणतात? की शब्दाच्या पूर्वी जेव्हा उपसर्ग लागतो तेव्हा त्याला उपसर्ग असे म्हणतात आणि शब्दाच्या शेवटी काय लागतं? तर प्रत्यय लागतं. बघा, गैरहजर इथं काय लागलेलं आहे? गैर लागलेले. सबजज इथं काय लागलेलं आहे? सब लागलेले. अनुकरण इथं काय लागलेले? करणला अनु लागलेले. आणि सुविचार इथं विचारला सु लागलेले. म्हणजे शब्दाच्या पूर्वी जे येतात त्याला काय म्हणतात? उपसर्ग असे म्हणतात आणि शब्दाच्या नंतर जे येतात त्याला काय म्हणतात? प्रत्यय असे म्हणतात. तर हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? उपसर्ग घटित शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. डॉक्टरांनी जयललितांना सांगितले की भुकेपेक्षा डॅश डॅश खा, कमी खा. बघा, डॉक्टरांनी जयललितांना सांगितले की भुकेपेक्षा डॅश डॅश कमी खा. तर काय खा? 2 घास काय करायचे? भुकेपेक्षा कमी खायचे, जेणेकरून आपली पचन संस्था काय राहते? योग्य राहते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी जोडाक्षरांनी युक्त अचूक शब्द ओळखा. बघा, हा प्रश्न खूप परीक्षेमध्ये विचारलेला आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला 2 प्रश्न असे असतात की एक तर प्रश्न 100% असतो की अचूक शब्द ओळखा आणि त्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. म्हणजे काय असतं की कधी एखाद्या शब्दाची 1 मात्रा असते, तिथं 2 मात्रा, कधी मात्रा नसते. कारण की 2 शब्दाचा तर तेथे काहीच संबंध नसतो, परंतु 2 शब्द इतके तंतोतंत असतात, त्यामध्ये काय होतं की खूप कन्फ्यूज होतं. तर हा शब्द आपल्याला बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेला आहे. खालीलपैकी जोडाक्षरांनी युक्त अचूक शब्द ओळखा. तर अनुक्रम हा शब्द काय? 4 नंबरचा जो शब्द आहे त्याप्रमाणे अचूक प्रमाणे लिहिला जातो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 52. क्षणभंगूर या शब्दास पर्यायी शब्द कोणता? बघा, क्षणभंगूर म्हणजे काय? क्षणात नष्ट होणारे, त्याला काय म्हणतात? क्षणभंगूर असे म्हणतात. तर क्षणभंगूर या शब्दाचा पर्यायी शब्द काय आहे? नाशवंत, नाश पावणारे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53. खालील वाक्यात योग्य त्या वाक्यप्रचाराचा उपयोग करा. दुर्योधन भीमाला सतत डॅश डॅश. बघा, पाण्यात पाहत होता. बघा, दुर्योधन भीमाला सतत काय करत होता? आपण काय म्हणतो? एखाद्या व्यक्तीला 2 व्यक्तीचे जर दुश्मनी असेल तर आपण काय म्हणतो की एक व्यक्ती काय करतो की दुसऱ्या व्यक्तीला पाण्यात पाहतो. तर असा दुर्योधन काय करत होता? भीमाला सतत पाण्यात पाहत होता. पर्याय क्रमांक चुकून इथं 3 झालेला आहे, ते 2 आहे. पर्याय क्रमांक 2 पाण्यात पाहत होता. प्रश्न क्रमांक 54. उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, उदंड म्हणजे काय? भरपूर असलेला. उदंड म्हणजे भरपूर प्रमाणात असलेला. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? कमी. पर्याय क्रमांक 2 कमी. प्रश्न क्रमांक 55. पती या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून ओळखा. बघा, पती या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून ओळखा. तर पती म्हणजे काय? त्याला भ्रतार असे सुद्धा म्हणतात. पर्याय क्रमांक 2. इथं प्रियकरे त्याचा तर काय असतं की आवडती व्यक्ती. त्याच्यानंतर जिवलग म्हणजे आपल्याला जीवापासून प्रेम करणारा. आणि सखा, सखा म्हणजेच सोबती. तर इथं पती या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? भ्रतार असे सुद्धा म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56. डॅश डॅश असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात. बघा, मधासाठी कोणते पक्षी जमा होतात एकत्रित मध दिसल्याच्या नंतर? ती साळुंकी, मैना, बुलबुल इत्यादी हे पक्षी काय होतात की अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी एकत्रित येत असतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57. पळसाचे झाड कसे वाढते? बघा, पळसाचे झाड कसे वाढते? त्या झाडाची वाढ कशी असते? तर पळसाचे झाड बघा अतिशय सावकाश वाढत असते, म्हणजे हळुवारपणे त्याची वाढ होत असते. पर्याय क्रमांक 1 अति सावकाश. प्रश्न क्रमांक 58. एडविन ऑर्नलडचे दी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक
कोणत्या महापुरुषाच्या जीवनावर आधारित आहे? बघा, जो एडविन ऑर्नल्टचे दी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक कोणत्या महापुरुषाच्या जीवनावर आधारित आहे? तर त्यांचं हे पुस्तक हे गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित आहे. पर्याय क्रमांक 2 गौतम बुद्ध. प्रश्न क्रमांक 49. जपान्यांनी कोणत्या झाडाला जागतिक महात्म्य मिळवून दिले? बघा, जपान लोकांनी कोणत्या झाडाला जागतिक महात्म्य मिळवून दिले? तर त्यांनी जे चेरीचं झाड आहे त्याला काय मिळवून दिलेलं आहे? जागतिक महत्त्व मिळवून दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60. निसर्ग पूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे असे लेखक का म्हणतो? निसर्ग पूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे असे लेखक का म्हणतो? तर लेखक का म्हणतो की लोकांनी निसर्गाचं हे वातावरणात आणले नाही म्हणून. बघा, आजकालच्या जमान्यामध्ये काय झालेलं आहे, आजकालच्या युगामध्ये लोक काय करायलेत, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवण्याच्या ऐवजी ते काय करायलेत, घरामध्ये जास्तीत जास्त मोबाईलमुळे या प्रसारमाध्यमामुळे जास्तीत जास्त वेळ त्यांचा घरामध्ये जातो. परंतु निसर्गाच्या जर सानिध्यात राहिलं तर निश्चितच काय होतं, ते शरीरासाठी काय असतं, चांगलं असतं. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे की निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे असे लेखक का म्हणतो? तर लोकांनी निसर्गाचं हे वातावरणात आणले नाही म्हणून. लोकांनी निसर्ग वातावरणात आणले नाही म्हणून हे शक्य झालेलं आहे. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.